फराळचा परिणाम दिसतोय तर एकदम फ्रेश व्हा. कारण मी आज जो प्रचार करणार आहे ना, मी देवाला गौरव देतो त्या प्रचाराबद्दल किंवा त्या संदेशाबद्दल. मी कुठून आजपर्यंत तसा प्रचार ऐकला नाही आणि माझ्या मनामध्ये बरेच वर्ष प्रश्न होता. तो प्रश्न अजून कुठल्याही अँटी क्राइस्ट ग्रुपला अजून मिळाला नाहीये. पण तो प्रश्न मिळण्याच्या अगोदर देवा म्हटलं मला त्याचं उत्तर पाहिजे. आज जे ख्रिस्त विरोधक लोक बायबल मधून नेगेटिव्ह नकारात्मक प्रश्न उभे करतात आणि आपल्या लोकांचं तोंड बंद करून काही लोक म्हणतात नाही प्रभूला कार्य करू द्या. प्रभू म्हणतोय तू माझ्याकडे बस, मी सगळे उत्तर देतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने पेरणाऱ्याचा दाखला जेव्हा सांगितला ना, त्यावेळेस पेत्र आला आणि म्हणाला प्रभू तू हे काय बोलला, आमच्या भेजर गेलं नाही. त्या प्रभू त्याला म्हणाला स्वर्गाच्या राज्याचं रहस्य दान तुम्हाला दिलंय. हिलिंगचं दान, भूत काढण्याचं दान, प्रॉफेसीचं दान, चिन्ह चमत्काराचं दान. त्याच्या पहिले एका दानाविषयी येशू ख्रिस्त बोलला, ते म्हणजे गिफ्ट ऑफ मिस्ट्री, रहस्यदान. आणि ते रहस्यदान त्या व्यक्तीला मिळतं जो देवाचा पुत्रही असतो आणि देवाचा मित्रही असतो. बरे बाप पुत्राला सांगत नाही, पण मित्र मित्राला सिक्रेट सांगतो. हालेलुया. आपण पाहिलेलं आहे की बायबल सांगतं की अब्राहम विश्वासाच्या द्वारे याकोब म्हणतो की तो देवाचा मित्र झाला म्हणून त्याला गहन रहस्य ठाऊक होतं. म्हणून येशू ख्रिस्त योहान 8:58 मध्ये म्हणतो तुमचा बाप अब्राहम माझे दिवस पाहण्यासाठी उल्हासित होता आणि मी या जगात येण्यापूर्वी त्याने माझे दिवस पाहिले होते. अशी कोणती गोष्ट नाही की ज्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर. पण आजचा जो प्रचार आहे, माझी विनंती आहे की गांभीर्याने ऐका. अशी काही गोष्ट परमेश्वरात प्रगट करणार आहे की ज्याच्याद्वारे तुमच्या जीवनात अद्भुत कार्य होणार आहे, जनरल नॉलेज पण मिळणार आहे आणि तुमच्या स्पिरिट मध्ये देखील काम होणार आहे. तर थोडा वेळ आहे, भले आपण इंडियन टाइमला सुरू केलं पण आपण अमेरिकन टाइमलाच बंद करू. काळजी करू नका. काही गोष्टी मी कट करेन, महत्वाच्या गोष्टी तेच मी तुमच्या समोर घेऊन येईल. तर आपण या मेसेजला सुरुवात करूया आणि वाचूया आपण स्तोत्र 139 आणि वचन 16. स्तोत्र 139, Psalms 139 and verse 16. गर्भात पिंड रूपाने कोणत्या रूपाने? मी खूप सारा पॉइंट कट केलाय, डायरेक्ट मेसेज कडे येत आहे म्हणून सांगतो. मी गर्भामध्ये म्हणजे माझ्या आईच्या गर्भामध्ये पिंड रूपाने, ज्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे फ्युटस, फिटस, राईट. हा, पिंड रूपाने असताना हा तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. ओके. आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. आता मी आज जो विषय घेऊन आलोय ना, तो विषय आहे नॅचरल बर्थ अँड सुपर नॅचरल बर्थ. नैसर्गिक जन्म आणि अलौकिक जन्म. येशू ख्रिस्ताचा जन्म आज अनेक लोकांनी ना त्याला मानवाप्रतो निश्चित देवाचा पुत्र असताना मनुष्याचा पुत्र झाला, पण त्याच्या जन्मामध्ये आज सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे. आणि हे सिक्रेट जर तुम्हाला समजलं ना, मला सांगू द्या की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अधिक अभिमान वाटायला. बेस्ट गोष्टी परमेश्वर. मी ऍक्च्युली हा प्रचार आपला त्रैक्य परमेश्वराचा जो विषय चालू होता वडगाव शिरीच्या मंगळवारच्या बायबल स्टडी मध्ये, त्यात प्रीच केलं होतं, पण काही लोकांना ते समजलं नसेल किंवा काही लोकांनी अटेंड केलं नसेल. पण मी आज त्यातला गाभा सांगणार आहे. हे वचन जेव्हा मी वाचतो, मी प्रीचला सांगितलं होतं प्रोजेक्टर वरती काही गोष्टी दाखवायच्या, पण मला माहिती की सैतान या गोष्टी होऊ देत नाही. तुम्हाला काही डेमो दाखवणार होतो आम्ही सर्व प्रोजेक्टरच्या द्वारे. देवाला धन्यवाद देतो की मला आज इतके सुंदर सुंदर चेहरे, झगमग झगमग एकदम चमकणारे चेहरे दिसतात. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. असंच चमकत राहा. रोज क्रिसमस आहे, पण त्या चमक बरोबर तुमच्या जीवनामध्ये वचनाचा आणि वचनानुसार आचरणाचा चमक येऊ दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि कुणी म्हटलं ना शायनिंग मारतो येशूची, येशूने सांगितले शायनिंग मारायला. कपड्याची, ब्रँडेड गोष्टीची नाही,
त्याच्या वचनानुसार आचरण करून एका चांगल्या व्यक्तिमत्वाची. हालेलुया, हालेलुया. ऐकल्यावर काय करायचं? हात तोडून बाजूला ठेवायचा. काय करायचं? हालेलुया. म्हणजे मला कळतं तुम्ही नेटवर्क मध्ये आहात. हा अँटीना आहे आपला. आम्ही देवाला दाखव हाय नेटवर्क मध्येच आहे. हा बॅटरी चार्ज आहे अजून आमची. हा अँटीना आहे आमचा. समजलं का? नेटवर्क मध्ये. तर हे वचन ज्या वाचल्यानंतर मानवी जन्माविषयी ज्या तुम्ही पाहतो, तर हे वचन मानवी जन्माला दर्शवतं. तर त्याचे काही फोटो होते पण मी दाखवू शकलो नाही, प्रोजेक्टर मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे. एक शब्द तिथं नमूद केलाय. वा बरोबर. मी गर्भात पिंड रूपाने असताना. कोणत्या रूपाने? पिंड रूपाने. पिंड रूपाने. मी काय एवढं शिकलेलं नाहीये. किती शिकलोय तुम्हाला सगळ्यांना माहितीये. पण पवित्र आत्मा काय गोष्टी आम्हाला शिकवतो. पिंड रूपाने म्हणजे ज्या वेळेला एखाद्या बहिणीला दिवस जातात, ती गरोदर होते. गरोदर झाल्यानंतर जी अवस्था असते गर्भाशयात, सोनोग्राफी करायला जातात ना, त्याच्यामध्ये तो बघत असतो पहिल्या महिन्यापासून, दुसऱ्या महिन्यापासून, तिसऱ्या महिन्यापासून. सुरुवातीला डायरेक्ट त्याच्यामध्ये बालक नसतं. तर तो शब्द येतो पिंडरूप. ते पिंडरूप म्हणजे मांसाचा गोळा असतो. आणि तो मांसाचा गोळा, त्या गोळ्याला त्याच्या आईची नाळ जोडलेली असते. आणि ती नाळ त्या गोळ्याला आपल्या शरीरातून, आईच्या शरीरातून सर्व प्रकारचे विटॅमिन्स आणि सर्व प्रकारच्या गोष्टीचा पुरवठा करते. आणि मग दिवसामागून दिवस जातात. दुसऱ्या महिन्यामध्ये त्या गोळ्याला थोडासा आकार येतो. तिसऱ्या महिन्यामध्ये त्याला काही अवयव येतात. मुलांना शांत करा. मी महत्वाचा पॉइंट सांगत आहे, कारण हा पॉइंट मला समजला. कारण जर येशूचा जन्म या पद्धतीने असेल, एक उदाहरण दे. समजा आम्ही काय म्हणतो लोकांना, आमचा येशू कुमारी मरियेच्या गर्भातून जन्म घेतला, राईट. पण एखादा बुद्धिजीवी माणूस, ज्ञानी व्यक्ती, तो जर म्हटला हा ठीक आहे बाबा जन्म घेतला, पण त्या येशूला 100% एका माणसावर अवलंबून राहावं लागलं. ती म्हणजे त्याची आई. ती होती म्हणून तो गर्भाशयात वाढला. मग माझा प्रश्न हा आहे, ते लोक उचलतील तर, का तुमचा विश्वास हा आहे का की येशू पण असा पिंड रूपाने वाढला? काय वाटतं तुम्हाला? हो किंवा नाही, दोन्ही सांगा. जर आमचं उत्तर हे असेल हो, तर आमचा येशू डुप्लिकेट आहे. तो देवाचा पुत्र होता, मानवाचा पुत्र झाला, पण जन्म त्याचा वेगळा आहे. त्याचं रहस्य आहे आज, ते सिक्रेट आहे आज. जर समजा आम्ही म्हटलं नाही बाबा त्या पद्धतीने तो वाढला, तर याचा अर्थ तो मानव होतो, देव नाही होत. जर पिंड रूप पडल्यानंतर जसं नॅचरल बर्थ, नैसर्गिक जन्म, ज्या वेळेला पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीचे स्त्रीबीज, ते म्हणतो लय सायन्सची भाषा बोलायला लागली आज. लय शिकलेलं वाटतं पास्टर, नॉन मॅट्रिक मराठी मीडियम. ज्या वेळेला पुरुषाची जीन्स आणि स्त्रीचे जीन्स एकत्र येतात, त्यावेळेला एका नव्या जीवनाची सुरुवात त्यात होते. पण हे मानवाला कनेक्ट आहे, पण हा मानव नाहीये, तो देव आहे. आणि मी आज वचनानुसार प्रूफ करून देणार आहे तुम्हाला की येशू ख्रिस्ताचा जन्म हा अलौकिक काय. कारण आम्ही कितीतरी संदेश ऐकले, ताऱ्याचा संदेश आहे ना. क्रिसमसला लोक एकच पकाव मेसेज देतात. मागी लोक आले बाळ येशूच्या दर्शन, त्यांचं बाळच आहे, अजून मोठं नाही झालं येशू. त्यांचं आम्ही बाळ येशू विश्वास ठेवत नाही, आम्ही पुनरुत्थित येशू विश्वास ठेवतो. अनेक ठिकाणामध्ये वर्षानुवर्ष तेच चालले. मागी लोक आले, हेरोद राजा हे बोलला, मग नंतर मेंढपाळ आले, स्वर्गामध्ये कॅमेल झालं, स्वर्गामधून दूध काढण्यात आले, आकाशात ते दिसले, वर्षानुवर्ष तेच चालले. आणि म्हणून आज बाळ येशूला उपासना करणारे बाळ येशू सारखेच आहेत. पण आज देवाची इच्छा आहे की तो पुनरुत्थित येशू आहे आणि तुम्ही त्याच्या प्रमाणे व्हावे. आज सिक्रेट तुम्हाला समजलं. मला नाही वाटत की बहुतेक लोकांच्या डोक्यावरून बावसर जाणार आहे बलिंगासारखा. पण ज्याच्याही भेजात जाईल ना, तो अभिमानाने सांगल माझा येशू मानवासारखा आला. टेन्शन घेऊ नका,
किती फरक आहे. तो मानवासारखा आला पण मानवासारखा जन्मला नाही. बऱ्याच वेळेला बरेच बुद्धिजीवी लोक अपोलोजेटिक्स मध्ये सुद्धा मला हे टीचिंग ऐकायला मिळालं नाही, कारण की अपोलोजेटिक्स टीचिंग थिओलॉजी बेसवर करतात, पण आमचं थोडं निओलॉजी बेसवर आहे. निओलॉजी म्हणजे गुडघ्यावर, थिओलॉजी बेस सगळ्या जगातले पुस्तकं वाचून मिळेल, पण निओलॉजी बेस देवाच्या चरणाजवळ बसल्यावर देव आम्हाला शिकवतो. तर याचा आधार आहे अपोलोजेटिक्सला. परंतु मला माहिती आहे या मेसेजवर मी देणार त्यास अनेक अडखळणी येणार, कधी असं होत नाही, पण नाईट जाती येते, अनेक अडखळणी येतात. वर्शिप मध्ये थोडस लेट आलो कारण त्याची इच्छा नाहीये. सैतान एकच गोष्टीला विरोध करतो, हिलिंग मिराकल करताना कर म्हणतो, कर काय प्रॉब्लेम नाही. भविष्यवाणी करतो, बिंदास कर, आज काय टेन्शन घेऊ नको, तुला गाडी बंगला नोकरी छोकरी बिंदास कर, पण देवाचं सिक्रेट सांगू नको म्हणतो. आणि सिक्रेट सांगायला लागला की मग मी काहीतरी तुला रुकावट आणतो. पण त्याला आज सकाळी धोस दिलाय, तू किती मी रुकावट आण, मी जिथं चर्च घेतो तिथं जनरेटर बॅकअप आहे. हालेलुया. भाडं आपण तेवढं भरतोय, जनरेटर बॅकअप. आपण बघा म्हटलं मी लाईट गया कैसा हुआ, 2 मिनिट रुको चमत्कार होगा म्हटलं, जनरेटर विचारतोय. हालेलुया. मी सगळ्या या परिसराला बघतो, प्रभूला खरोखर धन्यवाद देतो. आमची काय लायकी योग्यता, सगळं सुंदर गोष्टी म्हणल्यानंतर कित्येक वर्ष आपण फुटपाथवर काढले, रोडवरती ताडपत्री लावून, पण देवाने आता एक चांगल्या ठिकाणात आणले. आम्ही भरपूर लोकांना बोलू शकलो असतो, पण सिलेक्टेड लोकांना बोलवले, नाही तर तुमच्याच बसायचे वांदे झाले असते. आणि देवाने उत्तम गोष्टी, छत्र्या आल्यात, डेकोरेशन आले, व्हिडिओ कॅमेरा आलाय, साऊंड सिस्टीम. रात्रीपासून मनीष मेहनत करतोय. तुम्हाला असं वाटतं मेहनत करणाऱ्या माणसाला काहीतरी दिला पाहिजे. भावी तुमचे पालक साहेब आहेत ते. तर कदाचित हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला नसेल, पण माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. दरवाजा उघडल बंद होईल, पण लक्ष तुमचं माझ्याकडे पाहिजे. माझ्याकडे लक्ष नसेल ना तर नुकसान माझं नाहीये, कुणाचं आहे? कारण बायबल सांगतो नीतिसूत्र 16:20, जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचंच कल्याण होत. या जगामध्ये अनेक जन्म आले, कसे कसे आले? हत्तीच्या कानातून, माशाच्या अंड्यातून, कोण म्हणते जमिनीतूनच बाहेर आलं, कोण म्हणतो वरूनच पडलं. आमच्या प्रभू येशूचा जन्म कथाकथित कहाण्यावरती नाहीये, आयाबायाच्या कहाण्यावरती नाहीये. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा भक्कम पुरावा आज जग देतं, म्हणून इसवी सन म्हटलं जातं. इसवी सन म्हणजे ईसा पूर्व. येशूच्या आधी जितक्याही तारखा होत्या त्या रद्द झाल्या ज्या दिवशी येशू आला. एडी म्हटलं जातं, आफ्टर डेथ, येशू नंतर. हाच एक भक्कम पुरावा आहे की जगाच्या मध्यावरती येशू आला. आणि जगाच्या केंद्रस्थानी इस्रायलला जर तुम्ही पाहिलं संपूर्ण जगामध्ये, तर इस्रायल हे ठिकाण जिथे येशू ख्रिस्त जन्म घेतला ते ठिकाण जगाचं केंद्रबिंदू आहे. तो मध्ये आला कारण मधून त्याला सगळ्यांना तारायचं होतं. हालेलुया. म्हणून त्याची इच्छा आहे योहान 15:7 मध्ये, माझं वचन तुम्हामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहताल तर माझ्या नावाने जे काही मागताल ते तुम्हाला प्राप्त होईल. तर तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटते का? काहीतरी नवीन ऐकणार आहे आम्ही आज. काहीतरी होते का असं हृदयात, समथिंग बबलिंग काय होते का की मी काहीतरी नवीन ऐकणार आहे आज? कारण आता बघा आम्ही जन्म, पण मला सांगू द्या येशूचा जन्मच नाहीये. वास्तविक पौल महाराजांनी त्याचं प्रगटीकरण दिलं. येशूचा जन्म नाही तर येशूचं प्रगट होणे. जन्म तो घेतो जो पहिल्यांदा येतो, पण तो आदी आणि अंत आहे. सृष्टीच्या पूर्व त्यांनी बनवलेल्या सगळ्या गोष्टी आहे, तो प्रगट झालाय फक्त. हालेलुया. जन्म घेणं म्हणजे तसेच पहिली एंट्री आहे. सॉरी, बायबल स्पष्ट सांगतं युगाच्या स्थापनेपासून तो काल, आज व युगानुयुग सारखा आहे. त्यामुळे आता पाहिलं मानवी जन्म कसा आहे? पिंड रूपाने. पहिले गोळा, मग हळूहळू त्याला पुढे वाढ मिळते, बरोबर ना?
मग येशू ख्रिस्त या जगामध्ये येणार, त्याच्याविषयीच्या काही भविष्यवाण्या पाहू. मला खूप काटछाट करावं लागत आहे टाइम कडे बघून, कारण या वेळेला आपल्याला संपवायचं होतं. हरकत नाही, आपण 1:30 पर्यंत घेऊन जाऊ आणि मग पुढच्या गोष्टी होईल. ओके, तयार आहे का? आता मागच्या वेळेस सारखं डायलॉग बोलायला लागत, तू करू वटवट, मी आहे मी बाळगट. आहे ना तयार? काहीतरी नवीन ऐकायचे तुम्हाला आज. कितीतरी क्रिसमसचे संदेश ऐकून आम्ही जसं वॉटर प्रूफ असतं, डस्ट प्रूफ कलर, फायर प्रूफ कलर, तसं संदेश क्रिसमसचे ऐकून आम्ही संदेश प्रूफ झालोय. भारत काय संदेश देणारे आमच्या डोक्यात पुढची सगळी लाईन येऊन जाते, पण हा तो संदेश नाहीये. हा संदेश तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही पहिल्यांदा ऐकणार आहात आणि हा सुपर नॅचरल देवाचा जन्माचा सुपर नॅचरल संदेश आहे. हालेलुया. या जगामधल्या देवाचा बघा, मानव होते मानवासारखं, पण हे असं नाहीये. मग पहिली भविष्यवाणी येशू ख्रिस्ताविषयी कुठं होती? पहिली भविष्यवाणी येशू ख्रिस्ताविषयी कुठं सांगितली होती? ज्या वेळेला मानवाने पहिल्यांदा पाप केलं, ज्या वेळेला त्यांना आदम आणि हवेला एदेन बागेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला देवाने सर्पाला म्हणजे त्या दुष्टाला आणि स्त्री संतांना काही सांगितलं. तर जाऊया उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आणि त्याचं 3रा अध्याय आणि वचन 15 वाचूया. उत्पत्ती 3:15, जेनेसिस चॅप्टर 3 वर्स 15. आणि तू व स्त्री म्हणजे कुणाला बोलतो माहिती का? सर्पाला म्हणत आहे, तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापिन. तुझी संतती म्हणजे सापाचे पिल्ल, ज्यांना योहान बोलला होता. काय म्हटलं होता? मग तुझी संतती म्हणजे सापाचे म्हणजे साप नाही, त्याच्या स्वभावाचे बंडखोर, त्याच्या स्वभावाचे आज्ञाभंजक, त्याच्या स्वभावाचे देवाविरुद्ध चालणारे. म्हणजे या जगामध्ये 2 सत्य तुम्ही जर अभ्यास केला ना, तर असे 2 ग्रुप तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत. त्यांना मूळ झालं काईन, सर्पाची संतती, हाबेल स्त्रीची संतती. ओके, पुढे गेलो एसाव, याकोब. असं सगळं त्यांनी प्रत्येक ठिकाणामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न केला. म्हणून दिलं तू व तुझी संतती व स्त्री संतती तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापिन. त्यांच्यामध्ये मी वैर स्थापिन. ती तुझे डोके फोडील. ती संतती, स्त्रीची संतती तुझी डोकं फोडेल व तू तिची टाच फोडशील. व तू त्याची टाच फोडशील. इथं पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी आहे. स्त्री सत्ता, पुरुषाचा उल्लेख नाही इथं. कसा जन्म होणार आहे उद्धारकर्त्याचा, किंवा कसं सोल्युशन येणार आहे पापाचं, मग त्याला आपण डायरेक्ट कनेक्ट करूया. गलती कागदपत्र याचा 4था अध्याय वचन 4. गलती 4:4. गलेशियन चॅप्टर 4 and verse 4. ज्याला मिळालं ते आपल्या जागेवर वाचू शकतात. काळाची पूर्णता झाली आहे. ज्याला मिळालं तर बाईक मध्ये वाचा. बाजूचं बायबल घे, काय प्रॉब्लेम नाही. 4:4. परंतु पटकन वाचा, माझी लिंक तुटली नाही. काळाची पूर्णता झाली तेव्हा. काळाची पूर्णता झाली म्हणजे कोणत्या काळाची पूर्णता झाली? देवाच्या पुत्राच्या येण्याविषयीची गोष्ट आम्ही उत्पत्ती 3:15 मध्ये सांगितलं होतं. तेव्हापासून तर मलाकी भविष्यवक्त्यापर्यंत, तर मलाकी ते मत्ते त्याच्यामध्ये 400 वर्षाचा सायलेंट पिरियड आहे, जिथं कुठली देववाणी नाहीये. तो काळ आणि इस्रायल लोकांचा 400 वर्षाचा काळ, त्याच्यामध्ये कुठली देववाणी नव्हती. म्हणून जुन्या करारामध्ये मोशे काळाची पूर्णता झाल्यावरती आला आणि नव्या करारामध्ये देवाचा पुत्र काळाची पूर्णता झाल्यावर आला. काळाची पूर्णता झाल्यावर तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला. कुणापासून? स्त्रीपासून. पण सगळं स्त्रीपासूनच जन्मतो. इथं उल्लेख करण्याची गरज काय? या जगामध्ये जन्म घेणारा माणूस स्त्रीपासूनच जन्मतो. आजपर्यंत कुठला सायंटिस्ट नाही भेटला पुरुषापासून जन्मला.
हा तो त्याचं लिंग बदलू शकतो, परंतु या प्रक्रिया नाही करू शकत. मायकल जॅक्सननी केलं होतं तसं, पण काय उपयोग नाही झाला त्याचा. स्त्री संतान काय म्हटलंय? तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की देवाचा उद्देश जो उत्पत्ती 3:15 मध्ये होता तो उद्देश इथं कनेक्ट होतो. या देवाचा उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन म्हणजे कर्मकांडामध्ये अडकलेले होते, धर्माच्या कर्मकांडात फसलेले होते, त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे. त्यांना खंडणी भरून म्हणजे आपल्या जीवनाच्या बलिदानाची खंडणी, रक्ताची खंडणी, शरीराची खंडणी, ती खंडणी भरून सोडवावे. म्हणून येशू या नावाचा अर्थ आहे सोडवणारा. वास्तविक भविष्यवाणी होती इम्मानुएल. काय होती भविष्यवाणी? तीच होती ना, कुमारी गर्भवती होईल, यशाया 7:14 मध्ये. मग सवाल हा येतोय, भविष्यवाणी इम्मानुएलची होती आणि देव बदली करून योसेफ आणि मरियाला का म्हणतो येशू नाव ठेव? दिलं नाही मी रेव्हलेशन ऑलरेडी. काही लोक यरुशलेम मातामध्ये येतात आणि ते म्हणतात तुम्हाला पित्याचं नाव माहितीये का? आई म्हणतो माहितीये, यहोवा. पुत्राचं नाव येशू. पवित्र आत्म्याचं नाव आम्ही पवित्र आत्म्याला पवित्र आत्मा म्हणतो है ना, पण पवित्र आत्म्याचं नाव आहे इम्मानुएल. कारण नावात काम आहे. परमेश्वर तो जर चालाक आहे, कोण चालाक आहे? दुष्ट. त्याच्यापेक्षा परमेश्वर चालाक आहे. त्यांनी सांगितलं इम्मानुएल पाठवल. इम्मानुएलचा अर्थ काय? आम्हा सन्निध देवाला आमच्या संगती राहायचं होतं घाणेरड्या अवस्थेत. म्हणून पहिले येशू समोर दाखवताना इम्मानुएल सांगितला, पण एंट्री करतोय येशू, उद्धार करतोय, सुटका देतोय, सोडवतोय, पवित्र करतोय, मग इम्मानुएल येऊन राहतोय. हालेलुया. तुम्हाला बायबल थोडं गलत आहे बोलते. उधर इम्मानुएल का भविष्यवाणी येशू नाम काशी आया. अरे बाबा वो बॉस है, वो कुछ भी निर्णय ले सकता है. इम्मानुएल यीशु आगे पीछे कर दिया क्योंकि उसका उद्देश्य ये था, पहले मेरे लोग छुटकारा पाए, फिर मैं उनके बीच में आके रहूं. हालेलुया. घाणेरड्या घरात कोण राहतं का? पहिले घर शुद्ध करतो. आता घर तर आपण नाही स्वच्छ केलेत, वर्षातून एकदा पाक कमरडं जाऊस पर्यंत. इकडे राहिले थोडं, तिथं मारा, तिकडे राहिले थोडं, इथं मारा, इथं झटकून घ्या, तिथं झटकून घ्या. बरोबर का नाही? मग इम्मानुएल हे नाव पवित्र आत्म्याचं, कारण नावामध्ये काम आहे. पवित्र आत्मा आमच्याकडे वस्ती करतो. उघडपणे त्यांना जाऊन सांगा, माझ्या पित्याचं नाव यहोवा आहे, पुत्राचं नाव येशू आहे आणि पवित्र आत्म्याचं नाव इम्मानुएल आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कन्फ्युज करतात लोक आणि म्हणून होशे म्हणतो की अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासात आहेत. बंदिवासात राहू नका, देवाच्या चरणाजवळ बसा, कारण त्याचा अभिवचन आहे, तो न्यायास लाजवण्यासाठी मूर्खाचा उपयोग करतो. त्या मूर्खापैकी मी पण एक मूर्ख आहे, पण जेव्हा जेव्हा मी त्याच्या जवळ जातो ना, माझ्यासारख्या मूर्खाला तो ज्ञानी करतो आणि ज्ञानींना लाजवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावर कुणी म्हणू नये मी खूप ज्ञानी आहे, तर काय नाही, आपल्याला नाही कळत बाबा. जेव्हा देवाची इच्छा आहे त्यावेळेला देव उपयोग करून घेतो. गरज नाही मी किती ज्ञानी आहे, मला किती माहिती आहे, वेळेप्रसंगी ते उपयोगात आलं पाहिजे. नाहीतर लोकांकडे इतकं आहे ना, त्यांना स्वतःच्या कामाला ना दुसऱ्याच्या कामाला फेक पुतळ्याला. इतकं नॉलेज, मी ही स्टडी केली, माझ्याकडे ही डिग्री आहे, आमची डिग्री, तमकी डिग्री आहे, पण त्या डिग्रीवरती एक आत्मा देवाच्या राज्यात आणला नाही स्वतः. या डिग्रीवरती देवाचं कार्य होत नाही, तर समर्पणावर काम होतं. डिग्री असावी ज्ञानासाठी, परंतु देवाच्या गौरवासाठी असावी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर गलती 4:4 सांगते की स्त्री संतान, उत्पत्ती 3:15 सांगते की स्त्री संतान, म्हणजे याचा अर्थ येशूच्या जन्मासाठी पुरुषाची गरज नाही. मानवाच्या जन्मासाठी, मानवाच्या जन्मामध्ये पुरुषाचा हा महत्वपूर्ण भाग असतो. पुरुषाशिवाय त्या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकत नाही. जरी टेस्ट ट्यूब बेबी जरी करतात, पण त्या टेस्ट ट्यूब बेबी साठी त्याच्यासाठी पुरुषाचे शुक्राणूचा उपयोग केला जातो. जरी आज सायन्स पुढे गेले, पण सायन्स साठी त्याला आज पण मानवावर डिपेंड राहावं लागते.
सायन्स 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 म्हणणारे सगळे लोक तोंड बंद करून बसले 9 महिन्यात. एक पण उघडून बोलायला स्ट्रॉंग नाही मी बनवली लस म्हणून. सगळे आधांतरी उत्तर देत आहे. सायन्स देव नाही म्हणत आहे, पण सायन्स म्हणते आता देवावर अवलंबून राहा. सायन्सला जाऊन प्रश्न करा तू सगळं बनवलंय. मानव निरनिराळ्या प्रकारचे आहेत, त्यांचे ब्लड ग्रुप पण वेगळे वेगळे आहेत. त्या मानवाचं रक्त बनवून दाखव. रक्त वाढीचं औषध बनवू शकतात, पण सायन्स रक्त बनवू नाही शकत. एकाच घरात 2 माणसात पण वेगळे ब्लड ग्रुप असतात. नातेवाईक एकच असतात, नातेसंबंध पण हाताचे ठसे वेगळे असतात. एवढं वेगळे तर मग काय मानव करणार आहे. आज खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची. या ख्रिसमसच्या दिवशी जर हे रहस्य तुम्हाला समजलं तर तुमच्या जीवनामध्ये देखील तुम्ही जर नॅचरल येशू घेतला ना, नीट ऐका, नैसर्गिक येशूचा ख्रिसमस जर घेतला ना तुम्ही नैसर्गिक राहतात. पण तुम्ही आज जर अलौकिक येशू जर घेताल ना तर आजपासून तुम्ही पण अलौकिक होतात. आजपर्यंत सगळे नैसर्गिकच सांगते बाळ येशूच्या दर्शनात, पण आजचा संदेश खूप वेगळ्या पद्धतीने प्रवृत्त होत आहे. जीवन बदलणार. जाऊया पुढं. मग आपण आता थोडं पुढे जाऊया. 1 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि वचन 16 मध्ये काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पहिले तिमोथी 3रा अध्याय वचन 3:16. सुभक्तीचे रहस्य. काय म्हटले? सुभक्तीचे रहस्य. रहस्य कोणत्या भक्तीचं? सुभक्तीचं रहस्य. वार्ता आणि सुवार्ता यात फरक आहे. भक्ती आणि सुभक्ती यात फरक आहे. लोक नुसतीच भक्ती करतात, त्या दिवशी इतके भक्तिमान होतात ना, आणि भक्ती संपल्यावर चर्च में स्वर्गदूत और घर में 2-3 बोलले राव. पण जे सुभक्ती करतात ना ते चर्चमध्ये पण स्वर्गदूत आणि घरात पण स्वर्गदूत असतात. आज पिढ्यात पिढ्या भक्ती चाललेली आहे ठिकठिकाणामध्ये. आज आम्ही भक्तीला एकत्र मिळणार आहोत, पण मी तुम्हाला सुभक्तीचं रहस्य सांगत आहे. सिक्रेट. आणि रहस्य ऐकताना कान असे टवकारले जातात, तर कान टवकार असे तुमचे. आम्ही एखाद्याच काय काय याचं त्याचं ऐकायचं ना, त्यावेळेस ना लगेच इथं टावर असं कनेक्ट होतो ना, एकदम हळूहळू जरी बोलला ना एक शब्दही मिस करत नाही. पण मी तुम्हाला आता रहस्य स्वर्गाचं सांगते, त्याच्यातला एक शब्दही मिस करू नका. सुभक्तीचं रहस्य हे आहे की निर्विवाद मोठे आहे. निर्विवाद, ज्याला कुठलाही विवाद नाही. नो एनी कॉन्ट्रडिक्शन. कुठल्याही प्रकारचं त्याला वाद नाहीये. उघडपणे दिलेलं आहे ते रहस्य. तो देहाने प्रगट झाला. कसा प्रगट झाला? मानवाचा जन्म पिंड रूपाने, येशू डायरेक्ट देहाने आला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्या पिंड रूपातून त्या बालकाच्या स्टेज पर्यंत येईपर्यंत त्याला 6 महिने कमीत कमी लागतात. तेव्हा तो परिपूर्ण देह होतो. पण बायबल सांगतं निर्विवाद रहस्य हे आहे, येशू ख्रिस्त मरियाच्या उदरात देहाने प्रगट झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही म्हणता हे सांगितले, पण याच्यातलं सगळे सिक्रेट सांगणारे वचन टू वचन, ये तो केवळ टेस्ट दिया है आपको. आगे. आत्म्याने नीतिमान ठरला. आत्म्याने म्हणजे शरीराने तो तुमच्या आणि माझ्यासाठी त्याला पाप ठाऊक नसताना तो पाप झाला. त्यांनी सर्व जगाचं पाप आपल्या शरीरावर घेतलं. या शरीरावर त्यांनी दंड भोगला, पण आत्म्यामध्ये तो नीतिमान ठरला. म्हणून सजा देणारा म्हणतो खरोखर हा देवाचा पुत्र आहे. वधस्तंभावरचं बलिदान त्याला आत्म्याने नीतिमान ठरवतं. म्हणून जितके ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे नीतिमान होतात. हालेलुया. पुढं देवदूतांच्या दृष्टीस पडला. ज्या वेळेला कबरे जाऊन मरिया येते, देवदूत तिला म्हणतात तू कुणाचा शोध करत आहे? जो उठलाय मेलेल्यांचा शोध, जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये करते. पुनरुत्थान. हालेलुया. एका वचनात 4 गोष्टी इथं. पुढे त्याची राष्ट्रात घोषणा झाली. त्याची राष्ट्रात घोषणा झाली. येशू उठला आहे. काय लोकांचा फक्त ईस्टरला उठतो, परत गुड फ्रायडेला बघतो.
म्हणून काही सीएनजी गॅसवाले, मला देवाला धन्यवाद देतो, देवाने मला खूप चांगली गाडी गिफ्ट दिलेली आहे तुमच्या प्रार्थनेमुळे, आणि त्या गाडीमध्ये सीएनजी गॅस आहे. पेट्रोल वरती खूप झटके मारते, पण सीएनजी मध्ये पटापट चालते, फास्ट मध्ये. तर सीएनजी गॅस वाले लोक पण आज आहेत ख्रिस्ती समाजात. सी फॉर क्रिसमस, एन फॉर न्यू इयर अँड जी फॉर गुड फ्रायडे. या 3 दिवशी ते खूप ख्रिस्ती असतात. क्रिसमसचा तारा नवीन वर्षापर्यंत असतो, नवीन वर्षातून तारा गेला की गुड फ्रायडेला दुःखी होतो. सीएनजी गॅस टोचते तर टोचू द्या, मला एचपी गॅस व्हायचे. हर पल मसी बनना है मुझे. केवल त्योहारों का मसी नहीं बनना है. कुछ लोग इतवारी लाल होते. काय म्हटलं इथं? राष्ट्रात त्याची घोषणा करण्यात आली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. जगात शिष्यांची सेवा, सगळ्या जगात भारतापर्यंत आमच्या प्रभूचा शिष्य थोमा येऊन गेला. जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. फक्त इस्रायल मध्ये नाही रे बाबा. काही लोक म्हणतात तो इस्रायलचा आहे, पण आमचं बायबल सांगतं जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. म्हणून कान्याकोपऱ्यामध्ये अजूनही पुरातन चर्च सापडत आहे. का? कारण तो जिवंत देव त्याच्या सामर्थ्याने, जे डोळ्यांनी पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, मनुष्याच्या विचारात आलं नाही, अशा अलौकिक आणि अद्भुत गोष्टी जो अलौकिक ख्रिस्त त्यांना भेटला, त्याच्याद्वारे त्यांनी अलौकिक कार्य केले. पुढे तो गौरवात वर घेतला गेला. स्वर्गारोहण. पवित्र आत्मा इमानुएल तुम्हाला पाठवून देतो. येशू वर जातो आणि इमानुएल खाली येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 4 गोष्टी आहेत. देहाने प्रगट, जन्म नाही इथं. जन्म फक्त आम्हाला समजावा म्हणून, पण तो जन्म घेतच नाहीये. जन्म जर घेतोय तर याचा अर्थ तो नव्हता. पण बायबल सांगतं प्रारंभी शब्द होता. काय होता? शब्द देवाचा होता, अवघे त्याच्याद्वारे झाले. आता तुम्ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट थोडस तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला लागेल की मी जे सांगत वो संभालो थोड़ा सा तुमको वो कल्पना करनी होगी कि जो मैं बता रहा हूं ना वो आपके सामने वो पिक्चर चलना चाहिए. तसं काही लोक म्हणतात तुम्ही सांगताना पिक्चरच चालू होतो, पण आज जरा थोडस तुम्ही क्लिअर करा तुमचा पिक्चर. ओके, तर 4 गोष्टी पाहतो आपण. देहाने प्रगत, आत्म्याने नीतिमान, स्वर्गलोकांच्या दृष्टीत, स्वर्गदूतांच्या दृष्टीत पुनरुत्थित ख्रिस्त, आणि शिष्यांच्या समोर स्वर्गारोहण. या 4 गोष्टी एका वचनात आम्हाला सापडतात. मग तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही हे कसं प्रूफ करणार पास्टर? पिंड रूपाने येशू नाही आला. तर तुम्हाला आता थोडं आणखी खूप लक्षपूर्वक ऐकावं लागेल, खूप लक्षपूर्वक. ओके, तर जाऊया मग आपण आता. येशूचा जन्म व्हायच्या आधी गॅब्रिएल देवदूत आला होता, आणि तो कधी आला होता? प्रत्येक पॉइंट लक्षपूर्वक ऐका. त्याच्यासाठी आपण लुकाचं शुभवर्तमान, लूक 1 अध्याय आणि वचन 25 पासून पुढे. ती म्हणत असे की लोकात माझा होणारा अनादर दूर म्हणत होती. म्हणजे कोण म्हणते माहिती काही? अलिशिमा, जखर्या याजकाची वयस्कर झालेली पत्नी अलिशिमा म्हणत आहे. म्हणत असे की लोकात माझा होणारा अनादर, लोकांमध्ये माझा होणारा अपमान दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले. ही मरिया नाहीये, अलिशिमा आहे. नीट ऐका पुढे. तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले. तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले. पुढे. नंतर 6व्या महिन्यात 24 वचन वाचलं का? 24. त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि 5 महिने एकांतात राहिली. 5 महिने एकांतात राहिली. एकदम उतार वयामध्ये ही गर्भधारणा झालेली आहे. पुढं. ती म्हणत असे की लोकात माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले. तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले. नंतर 6व्या महिन्यात नीट लक्ष द्या. महिना लक्षात ठेवा. तुम्ही तुमचा महिना आठवू नका. 5व्या महिन्यात माझ्यासाठी हे घेऊन दिलं होतं, त्याच्यात जाऊ नका. सिरियस व्हा.
नंतर कितव्या महिन्यात? 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती. एंगेजमेंट झाली होती तिची, लग्न नव्हतं झालं, एंगेजमेंट झाली होती. आणि एंगेजमेंट तुम्ही घटना समजून घ्या. प्रत्येक गोष्ट एंगेजमेंट झाल्यानंतर दर्शन झाले, साखरपुडा झाल्यावर दर्शन झाले. समजते का? जे ख्रिस्ताला स्वीकारतात, ख्रिस्ताच्या मागे चालतात ना, ते लोक साखरपुड्याच्या आधी दर्शन घेतात आणि लग्नानंतर सगळं विसरून जातात. या ठिकाणामध्ये स्त्री आहे, ही कुमारी आहे, जिला साखरपुड्यानंतर दर्शन झालेलं आहे. पुढे आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. ओके, आता ही सगळी स्टोरी किंवा ह्याच्यावरती आम्ही अनेक संदेश ऐकले. गब्रिएल देवदूत देतो, कृपा पावलेल्या स्त्रिये, तुझ्यावरती प्रभूचा अनुग्रह असो, तू एका पुत्राला जन्म देशील, तू गरोदर होशील. त्यावेळेला मरिया प्रश्न काय करती? हे कसं होईल? आम्ही तर रोजच करतो. कधी कधी मरियाचा आत्मलय असतो बायकांमध्ये. आता कसं होईल, उद्या कसं होईल, यांचं कसं होईल आणि त्यांचं कसं होईल. पण मरियाने जो प्रश्न विचारला ना, तो प्रश्न एकदम मासूमियतच्या द्वारे, एकदम काय म्हणतात, साधारण पद्धतीने, एकदम गरिबीने, आणि एकदम मला काही समजत नाही असं सांग. कारण सेम प्रश्न या अध्यायामध्ये विचारले. जकर्या याजकाला हाच गब्रिएल भेटायला येतो. जकर्या म्हणतो हे कसं होईल, त्याला मुका करून ठेवला जोपर्यंत योहान जन्म घेत नाही. मग जकर्या बरोबर असं आणि हिच्या बरोबर असं का? तर विचारणाऱ्याचा हात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणत्या हाताने प्रश्न करताय? काही लोक असे प्रश्न करतात ना, कोणत्या हाताने ते पवित्र आत्मा दाखवतो. म्हणून कधी कधी जकर्या याजकासारखं त्यांचं तोंडच बंद होतं. पण काही लोक चांगल्या अंतःकरणाने विचारतात, त्यांच्या जीवनामध्ये देवाची कृपा येते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तिने म्हटलं हे कसं होईल? तो म्हटला परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावरती उतरून येईल आणि तू गरोदर होशील आणि तुझ्या द्वारे पुत्र जन्माला येईल. त्याचं नाव येशू ठेव. इमानुएल नाही, येशू ठेव. ओके. आणि हे सांगितल्यानंतर डायरेक्ट आपण देवदूताने एक पुरावा दिला. काही लोक पुराव्याशिवाय पुढे नाही हलत. अरे बाबा काहीतरी पहिले रेफरन्स सांग, मी जातोय तिकडं, पण काय भेटणार मला? कुठलंही काम आपण फुकट नाही करणार. नक्की आहे का? पहिले आम्ही डॉक्टरचा रिपोर्ट जरी आला ना, काय ह्याने रिपोर्ट हा दिलाय का, आपण दुसऱ्याचा पण रिपोर्ट घेऊ, सेकंड ओपिनियन. तर देवदूतांनी तिला जरा थोडंसं कन्फ्युजन वाटलं म्हणून ना, देवदूत म्हटलं तुला एक रेफरन्स देतो मी. काय रेफरन्स देतो? तर तो डायरेक्ट 34 वचनामध्ये काय म्हणतो? 34 पासून मरियाने देवदूताला म्हटले, हे कसे होईल? कसं होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. ओके. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा तुझी बहीण, हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला. हिला म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे. कोणत्या वयात? म्हातारपणात, आहे ना. म्हातारपणी म्हणजे तो काय म्हणत आहे की तुला पुरावा पाहिजे ना की तुझ्यामध्ये काय होणार आहे. त्याच्यासाठी तुझ्या घरामध्ये, तुझ्या नातेवाईकामध्ये व्यक्ती आहे, बघ तिला तसं झाले का नाही झाले. पुढं. आणि जिला वांज म्हणत, तिला हा 6वा महिना आहे. कितवा महिना आहे? गब्रिएल कोणत्या महिन्यात आला? लक्ष ठेवा, महिना. तिला 6वा महिना चालू. मग हा महिन्याचा उल्लेख का आला? हा महिन्याचा उल्लेख अलिशिबाच्या महिन्यावरून आला. नाही तर वास्तविक पहिला अध्यायामध्ये आम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा महिना दिसतोय, डायरेक्ट 6वा महिना दिसतोय. 4 महिने कुठे गेले? हे सांगण्यामागचा उद्देश काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचंय. अलिशिबाला 6वा महिना चालू आहे. पुढे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. देवाला काही अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. आपण
हो. मात्र देवदूत काय सांगतो त्याला? मग देवदूत तिच्यापासून निघून आपण सांगितल्याप्रमाणे मला जोरात बोला. जर देव सांगतोय ना की मी तुला आशीर्वादित करल, तर तुम्ही अशी कबुली दिली पाहिजे, प्रभू तू सांगितल्याप्रमाणे मला हो. येशूचा जन्म कधी झाला? जोपर्यंत मरियेने त्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये मोकळीकता दिली नाही. नीट ऐका, आता मी तुम्हाला एकदम महत्वाच्या पॉइंटकडे घेऊन जाते. ती काय म्हटली? आपण सांगितल्याप्रमाणे. तो काय म्हटला? तुला पुत्र होईल पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. बरोबर. मग आता येशूचा जन्म कसा झाला ना ते समजून घेऊ आपण. जाऊया योहानाचं शुभवर्तमान, योहानाचं पत्र नाही, योहानाचं शुभवर्तमान, लूक नंतर 1 अध्याय आणि 1 पासून वाचू. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देहासह होता. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द देव होता म्हणजे तो येशू. तोच प्रारंभी देवासह होता. देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. सर्व काही कुणाद्वारे झालं? त्या शब्दाद्वारे. तो शब्द कोण? येशू. कारण प्रारंभी देव म्हटला प्रकाश हो, हा शब्द येशू हा शब्द आला आणि इम्मानुएल पाण्यावरती तळपळत होता. येशू आणि इम्मानुएल एकत्र आले तर कायनातची निर्मिती झाली. नुसतं इम्मानुएलनी काम होणार नाही, तर इम्मानुएलला येशू पाहिजे आणि येशूला इम्मानुएल पाहिजे. ज्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्या नुसतं वचन काम करत नाही किंवा नुसतं रबाबाई काम करत नाही. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस काहीतरी निर्माण होतं. हालेलुया. डायरेक्ट देवापासून वाच. त्यांचा जन्म रक्त, त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा. देहाची इच्छा म्हणजे पती पत्नीची इच्छा असती मूळ जन्माला घालायचं का नाही घालायचं. आजकाल ती फॅशन आहे, फॅमिली प्लॅनिंग. आणि ज्यावेळेस स्वतःचा प्लॅनिंग असतो त्या देवाचा प्लॅनिंग नसतो. लय अक्कल लावतात कधी कधी, नको आताच. लांब फॅमिली प्लॅनिंग करतात, मग लांब लांब प्रार्थनेला जातात. मग कुठंतरी दत्तक घ्यायला लागते. ह्या वेळेच्या आधी निर्णय घ्या, होऊ द्या, बघू सांभाळेल. पुढे अथवा मनुष्याची इच्छा. मनुष्याची इच्छा यांपासून झाला नाही. रक्त ना देवा, मनुष्याची इच्छा ना देहाची इच्छा, या 3 गोष्टीतून बालकाचा जन्म होतो. याच्याद्वारे झाला नाही तर देवापासून झाला. तर कसा झाला? देवापासून. देवापासून झाला. मग कसा झाला? पुढं शब्द देही झाला. शब्द देहधारी झाला. जो प्रारंभी शब्द होता. मरिया म्हणाली तुझ्या शब्दाप्रमाणे मला हो. या योहान म्हणत आहे शब्द देहधारी झाला, पिंड रूपात नाही तर शरीर डायरेक्ट भावला झाला. हालेलुया. कितवा महिना होता तो? चित्र मिळालं नाही आपल्याला दाखवायला. 6व्या महिन्यामध्ये सायन्स सांगतं एक परिपूर्ण बालक पोटामध्ये तयार होत. कितव्या महिन्यात? 6व्या महिन्यात त्याला हात, पाय, डोळे, नाक, भेजा, हृदय, किडनी, लिव्हर सगळा अंदर कमाल बाहेर कमाल तयार होईल. 6 महिन्यात जर येशू पिंड रूपाने जर मरियेच्या उदरात पहिल्या महिन्यापासून माशाच्या गोळ्यात जर आला असता तर तो देव ठरत नाही. बायबल सांगतं की तो देहधारी झाला. फक्त स्वरूप जे होतं ना विशाल काय, जे स्वर्ग त्याचं सिंहासन आणि पृथ्वी त्याचं पादासन होतं ना, तो तुमच्या आणि माझ्यासाठी एक छोट्याशा स्वरूपाप्रमाणे मरियेच्या उदरामध्ये. मरियम तुम्हाला सांगू का मी डायरेक्ट ती जर म्हटली ना तुझ्या शब्दाप्रमाणे मला हो, त्यावेळेला 6 महिन्याचं रेडीमेड बेबी तुझ्या पोटामध्ये आलं. हालेलुया. आणि मी महिन्यासाठी प्रूफ पण करणार आहे. योहान आणि येशू यांच्यामध्ये हार्डली काही दिवसांचा फरक आहे. महिने पण नाही, दिवसांचा फरक आहे. आता इथं पण 2 जन्म आहेत. येशूचा अलौकिक जन्म तुमच्या सांगितल्याप्रमाणे मला हो, आणि योहानाचा पिंड रूपाने मानवी जन्म. योहानाचा तिला 5 महिने झालेत. मग 6व्या महिन्यामध्ये म्हणजे आधी शिवाला 6 महिने ते पोटामध्ये बाहेर पोचावं लागलं.
परंतु मरिय फक्त म्हटली की तुझ्या शब्दाप्रमाणे मला हो. योहान म्हणतो शब्द देही झाला. डायरेक्ट 6 महिन्याचं रेडीमेड बेबी आतमध्ये एंट्री करते. हालेलुया. आणि त्या तुम्ही म्हणता आता कसं प्रूफ करणार, तर चला लुकाच्या पुस्तकाची तर आपण आता थांबलो होतो 39 पासून पुढं तिला ज्या पुरावा दिला बघा. आता तुम्ही मी बोलतो त्याच्यावर विश्वास नका ठेवू, तुम्ही पण जरा थोडं तुमचा वरचा मजला उपयोगात आला. दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशातील यहुदातील एका गावात घाईघाईने गेली. ती म्हटली मी बोलले आता तुझ्या शब्दाप्रमाणे मला हो. आणि त्याच्यानंतर मला पुरावा दिलाय की जाऊन अलिशिबाला भेट. म्हणून ती आपल्या गावातून दुसऱ्या गावात चालली होती. पुढे आणि जकड्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबाला अभिवादन केले. अलिशिबाला म्हटली सिस्टर प्रेज द लॉर्ड अशीच म्हटलीस ना आजच्या दिवशी. किंवा आपल्या इकडं कोल्हापूर सलाम शालोम बरोबर ना. तिने जसं अभिवादन केलं पुढं तेव्हा असे झाले म्हणजे कसे झाले नीट ऐका. अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकतात प्रेज द लॉर्ड ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने तिच्या उदरामध्ये जे 6 महिन्याचा योहान जो नैसर्गिक स्वरूपाने वाढत आहे त्या बाळकाने उडी मारली. हालेलुया. तुम्ही कुणाला प्रेज द लॉर्ड केलं ना त्यांच्या पोटामध्ये असं काहीतरी व्हायला पाहिजे चांगलं. नाही तर म्हणून काय आले प्रेज द लॉर्ड करतात प्रेज द लॉर्ड करतात. काय लोकांनी तर लय राग आहे प्रेज द लॉर्ड वाल्यांचा. बदनाम केलं प्रेज द लॉर्ड वाल्यांना. ती जशी प्रेज द लॉर्ड म्हटली बायबल सांगतं जो 6 महिन्याचा योहान तिच्या पोटात वाढत होता त्याने आनंदाने उडी मारली. मग उडी का मारली बाबा याने. कधी कधी म्हणते लय लाथा मारते पोटात. मग मोठा झाल्यावर घालते लाथा. तू जर त्याला वेळव नाही माझं कार्ट माझं लाडकं कसं समजतं बघा. अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. हालेलुया. सवाल हा आहे की अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण का झाली. त्याचं उत्तर नंबर 1 ज्यावेळेस गॅब्रिएल म्हटला त्या शब्दाला ती म्हटली तुझ्या बोलण्याप्रमाणे मला हो. आणि योहान म्हणतो प्रारंभी जो शब्द येशू सृष्टीचा निर्माण करता तो देहधारी झाला. जसा स्वतः येशू तिच्या उदरात आला आणि येशूला घेऊन ती अलिशिबाकडे गेली ना तर अलिशिबा आत्म्याने भरली. हा पहिला पुरावा आहे. तिने असं डोक्यावरती हात ठेवून असं लबा केलं नाही. रिसीव केलं नाही. तुम्ही जर येशूला घेऊन चालणारे लोक आहात ना येशूने जर भरलेले लोक आहात ना जर तुम्ही फक्त पावलजरी ठेवता ना एक व्यक्ती जी खरं प्रभूला स्वीकारणारी आहे त्या आत्म्याने भरू शकते. गरज नाही स्पेशली बाबा करून हाणून मारून पाडायला. पडलं म्हणजे भरणं होत नाही. हा चुकीचा कन्सेप्ट आहे. मी पडलो कुठं पडतो. पूर्वेकडे पडतोय पश्चिमकडे पडतोय उत्तरकडे पडतोय. पडून पडलेले झाले. आणि भारी वाटतं पडलो. हा मी पडणं हे बिब्लिकल आहे. वारंवार सांगतो मी पडणं हे बायबलला धरून आहे. पौल महाराज एकदाच पडले पण जेव्हा ते उठले ना सगळ्या युरोपला हलवले. सारखं नाही पडले. दमस्कसच्या रस्त्यावर नाही पडले. पेत्राच्या मीटिंग मध्ये नाही पडले. योहानाच्या मीटिंग मध्ये नाही पडले. एकदाच पडले. आणि सारखं जर पडते ना मग कुठंतरी शेण खाते. आपलं जीवन जर व्यवस्थित असेल ना तर एकदाच आत्म्यामध्ये पडा अभिषेकामध्ये उठाल आणि सगळ्या जगाला हलवा. हालेलुया. पुढे माईक चालू आहे. आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली. नीट ऐका अलिशिबाचे शब्द लक्षपूर्वक ऐका. उच्च स्वराने अशी म्हणाली मोठ्याने बोलली स्त्रियांमध्ये तू धन्य. स्त्रियांमध्ये सर्व बायकांमध्ये तू धन्य आशीर्वादित आहे व तुझ्या पोटचे फळ धन्य. आता अलिशिबाला कुणी सांगितलं हिच्या पोटामध्ये फळ आहे. ज्यावेळेस ज्या आत्म्याने ती परिपूर्ण झाली त्या आत्म्याने रवीन केलं की एक प्रकारे असं सांगू शकते मी 6 महिने कॅरी केलं तू रेडीमेड 6 महिन्याचं घेऊन आले. हालेलुया. मला ते
वाढवण्यासाठी मला माझ्या पतीवर अवलंबून राहायला लागलं, पण तुझ्यामध्ये येण्यासाठी तुला देवावर अवलंबून राहायला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे आवाज. माझ्या प्रभूच्या मातेने, काय म्हणत आहे? माझ्या प्रभूच्या मातेने. आता हे कोणी सांगितलं? हा पुरावा आहे. कारण मला असं दृश्य दिसतं, जसं आलिशबाला जायच्या आधी गॅब्रिएल जसं ती म्हटली ना, तुमच्या सांगण्याप्रमाणे मला हो, आणि योहान म्हणतो शब्द देहधारी झाला, जागावर 6 महिन्याचं पोट तयार झालं. म्हणून त्या ठिकाणामध्ये योसेफला कळालं की ही गरोदर आहे, आता हिला सोडून टाका. तेव्हा म्हटलं अरे बाबा, एंगेजमेंटच्या आधी सपाट होतं, एंगेजमेंट नंतर कसं काय आलं? म्हणून त्यांनी डाऊट खाल्ला. पण आत्म्याने, देवदूताने सांगितलं की ती पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भधारणा केलेली आहे, त्याच्यामध्ये जगाचा उद्धार काय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूची माता वास्तविक ती बहीण आहे, आणि वास्तविक पकडलं कुवारी आहे. कोण आहे ती? कुवारी आहे. आणि आलिशिबा जक्क म्हातारी आहे. कमीत कमी 20-25 वर्षाचा डिफरन्स असेल ना, पण तिला तेव्हा प्रभूची माता आदर देते. पुढं, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, माझ्याकडे यावे, हा मान मला कुठून, हा मान मला कुठून. म्हणजे ती कुणाला महत्व देते? तुझ्या ठाई प्रभू आहे, आणि त्याची माता म्हणून ती आलेली आहे, जगिक माता. पुढे पहा, अभिवादनाची वाणी, तुझ्या प्रेज द लॉर्डची वाणी. मला प्रेज द लॉर्डची वाणी. तुम्ही कुठल्या गरोदर बाईच्या घरी जाताल, बहिणीकडं, वहिनीकडं, ताईकडं, तर असं काहीतरी व्हायला पाहिजे. तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडतात, माझी कानी पडतात, माझ्या उदरातील बाळकाने, माझ्या उदरातील बाळकाने कशाने उडी मारली? पहिले म्हटलं नुसती उडी मारली, पण तिला कळलं उल्हासाने उडी कधी मारलं जातं? आणखी आत्म्याने भरून. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तू आली आणि माझ्या बालकामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य संचाललं. ज्यास एखाद्या नातेवाईकाला भेटायला जाल ना, प्रेज द लॉर्ड म्हटल्याबरोबर असं काय झालं का विचारायचं? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. ओके, आता या गोष्टीवर तुम्हाला थोडी लिंक लागते का, की नक्की येशू पिंड रूपाने नाही आला? 6व्या महिन्यामध्ये देवदूत तिला भेटतोय. 6 महिन्याची आलिशिबा प्रेग्नेंट आहे, आणि तशीच ती तिकडे जातीये, आणि तिला प्रभूची माता म्हटलेली आहे. आता आलिशिबा तिथं किती महिने राहिली ना, ते पण समजून घ्या. याच अध्यायाच्या पुढं 56 वचन वाचा डायरेक्ट. अब तक 56. नंतर मरिया तिने मोठं स्तोत्र लिहिलंय, ते घरी जाऊन वाचा. ते सगळं बोलल्यानंतर तिने देवाला उंच केलं, मी काही नाहीये. पण नंतर मरिया सुमारे 3 महिने, सुमारे किती महिने? 3 महिने. एका बालकाला जन्म द्यायला किती महिने लागतात? आता काय 7वे पी होते हो, पण एक हेल्दी बाळ जन्म द्यायला किती महिने लागते? कुठल्या महिन्यामध्ये गॅब्रिएल भेटतो? आलिशिबा किती महिन्याची प्रेग्नेंट आहे? 6 महिन्याची. पण म्हणलं 5. नवीन संशोधन. तर 6 महिने. आता इथं बघा, आलिशिबा नॅचरल प्रेग्नेंट आहे. नीट ऐका, नैसर्गिक गर्भवती आहे, गरोदर आहे. पण मरिया सुपर नॅचरल प्रेग्नेंट आहे, अलौकिक प्रेग्नेंट. दोन्ही बालकांना जन्म देते. इथं नॅचरल आहे आलिशिबा, मरिया आहे सुपर नॅचरल. आणि तिथं किती महिने राहिली ती? आता विचार करा, 9 महिन्यात पोट कसं झालं सर? मग उगाच योसेफाला दिसून आलं काय, असे काही लिखाण आहेत पूर्वीचे जे जमा केले नाही, त्यात असं झाले की नासरत मध्ये मरियम वरती व्याभिचाराचं लांछन लावण्यात आलं की तू व्याभिचार केला. आणि हे सगळीकडे काही गोष्टी चर्चा लगेच होती, आणि ती चर्चा सगळीकडे पसरल्यामुळं त्यालाही कळलं की बाबा काहीतरी गडबड आहे, आणि तो गपचूप सोडून देणार होता. पण देवदूताने सांगितलं की ते माझ्यापासून आहे, देवापासून आहे, आणि म्हणून तिला स्वीकारतो तो. आणि 3 महिने तिथं राहिला, म्हणजे 6 आणि 3. ओके, चला पुढे वाचा 57.
अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. ओके, तिला मुलगा झाला अलिशिबेच्या घरी. आणि इतर 3 महिने पूर्ण झाल्यावरती मरिया गेली आपल्या घरी. समजतंय का? आणि लगेच दुसऱ्या अध्यायामध्ये काय झाले? आधार कार्ड बनवायची नोटीस निघली यहुदी लोकांची, नावनिशी लिहायची. आम्ही कसं लाईन लावलंय, डोळ्याचं फोटो सही. आधार कार्ड बनवायसाठी दुसऱ्या अध्यायामध्ये दिलंय. आणि त्याच वेळेला नासरेत मधून बेथलेहम मध्ये योसेफ आपली वागतर पत्नी जी 9 महिने प्रेग्नेंट आहे तिला घेऊन गेले. वाचा बघा ते वचन, दुसरा अध्याय वचन 5 पासून पुढे. व नावानिशी लिहून देण्यासाठी त्याला वागतंत्र झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. बरोबर नेलं. ते तिथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले. म्हणजे थोड्याच दिवसाआधी अलिशिबेचे दिवस भरले, जे नैसर्गिक आहे. जिथे नैसर्गिक जन्माने योहान जन्मला, तिथं अनैसर्गिक अलौकिक पद्धतीने मरियमचे दिवस भरले. आणि तिथं काय दिले? आणि तिला तिचा दिवस भरले. 6 वचन, तिचे दिवस पूर्ण भरले. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंताने गुंडाळून. कशा गुंडाळून? बाळंत्यात गुंडाळून गावाने ठेविले. कुठे ठेवलं? आता ही स्टोरी सगळे लोक वर्ष करत आहे. त्यांचं गावाने तसे तो मोठा झाला, 30 वर्ष आई वडिलांच्या घरी राहिला, 3.5 वर्ष सेवा केली, स्वर्गात चढला. आता येतरी अजून आला गवानीतलं बाळ येशू बाळ. ते बाळ मोठे झाले. आता या गवाण्या विवाण्या करण्याची वेळ संपली. ट्रेडिशनल गोष्टींमध्ये अडकू नका. त्याच्यापेक्षा गुडघ्यावर जाऊन देवाकडे कुणासाठी मध्यस्थी करा. या डेकोरेशन मध्ये वेळ घालण्यापेक्षा आतलं डेकोरेशन नीट करा. हालेलुया. आमच्या इथं राव तुमचं सण आहे, डेकोरेशन काय नाही म्हणलं रोज असतं. म्हणलं आमचं नवीन कपडे नाही म्हणलं आज नाही घालत पण रोज घालतो. पटतंय का तुम्हाला माझं म्हणणं? जर येशूचा जन्म नैसर्गिक आहे तर तो देव ठरत नाही. आणखी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जे महत्वाचे पॉइंट सोडले तुम्ही मला कळा ना, कुठून कट करावं कुठं ठेवावं. जाऊया, हरकत नाही. लूक 1:57 वाचा. अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली. ओके, आता हा जो जन्म कसा आहे? नैसर्गिक. पण येशूचा जन्म कसा आहे? अलौकिक. ती किती महिने तिकडे होती? आणि तिथून आल्यावर जन्म झाला का लगेच? झाला का नाही? 3 महिने तिथं राहिली ना ती. इथं अलिशिबा झाली डिलिव्हरी. तुमची डिलिव्हरी नका आठवू. अलिशिबा इथं डिलिव्हरी होते तिच्या घरी. आणि जेव्हा मरियम तिकडे येते त्या ठिकाणामध्ये तिची डिलिव्हरी होते. आणि या गोष्टीतून आम्हाला काय पाहायला मिळतं? जाऊया इब्रिकांस पत्र 10 अध्याय वचन 5. इब्री 10:5 नीट ऐकाय वचन. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण यांची तुला इच्छा नव्हती. नीट ऐका, यज्ञ व अन्नार्पण याची तुला इच्छा नव्हती. तू माझ्यासाठी शरीर तयार केले. तू माझ्यासाठी शरीर तयार केलं. होमांनी व पापांबद्दल काय तयार केलं? नीट ऐका, तुम्हाला समजलं नाही वाटत होतं, लक्ष नाहीये. तुम्हाला हा शब्द ऐकल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे होत्या. मी सांगितलं म्हणून नाही. जो पॉइंट आपला आहे ना तो मिस करू नका. बस वाढतो. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला. जगात येते वेळेस म्हणजे तो हयात आहे. जन्म घेणारा व्यक्ती पहिल्यांदाच येतो. ख्रिस्ती विश्वासावरती पुनर्जन्म वगैरे काय प्रकार नाहीये. 7 जन्म की फेरे बिरे काय नाहीये. बायबल सांगतं इब्री 9:27 मध्ये मनुष्याला एकदा जन्म, मध्यंतर मृत्यू आणि मग एकदा न्याय ठरलेला आहे. नीट ऐका, मी जे तुम्हाला पाया घातलाय ना
या संपूर्ण संदेशाचा अर्थ या इब्री 10:5 मध्ये आहे. वाच. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण नियमशास्त्राचे जे कर्मकांड जे आम्ही गलती 4:4 मध्ये पाहिलं की येशूने नियमशास्त्राच्या कर्मकांडातून खंडणी देऊन आम्हाला सोडवलं. जगात येतेस तो म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण याची तुला इच्छा नव्हती. तू माझ्यासाठी शरीर तयार केले. तू माझ्यासाठी पिंडरूप नाही तर डायरेक्ट रेडीमेड शरीर तयार केलं, म्हणून शब्द देहधारी झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे वचन सगळ्या अँटी क्राइस्ट लोकांसाठी मुंहतोड जवाब है. हमारा पिंड रूप से नहीं आया है. तो बाइबल कहता है की एक रेडीमेड शरीर जर तो पिंड रूपाने आला असता ना तर सगळं गौरव मनुष्याला गेला असता. आणखी काय क्रॉस क्वेश्चन मी तुम्हाला यातून पाहतो. ज्या वेळेला येशू ख्रिस्त त्याच्या आई बरोबर 12 वर्षाचे असताना यरुशलेम मध्ये सणासाठी गेलते आणि आई वडील पुढे निघून गेले. काय काय आई वडील असत बाबा मोबाईलच्या मागे वेडे. पोरग रिक्षात जाते ना, आई चालली आपली हॅलो हॅलो. तो रिक्षावाला, ओ मॅडम तुम्हाला घ्या. हे मरियम योसेफ त्याला तशीच होते काय माहिती. कारण काय झालं माहितीये का, एकदम पहिलं झालं आणि त्याच्या मागे गप्पा 4 पोरं 2 पोरी झाले. त्याच्यामुळे मोठ्याकडे लक्षच नाही. पण एक जो होता तो देवापासून, बाकी सगळे शरीराच्या इच्छेने होते. आणि ज्यावेळेस तो 12 वर्षाचा असताना तो त्या ठिकाणामध्ये होता. शास्त्री पुरुषाबरोबर 3 दिवस बोलत होता. किती दिवस? तर आम्हाला 3 घंटे ऐकवत नाही. इमॅजिन करा 3 दिवस चांगल्या भेजा करून टाकला होता. हाय तरी कोण बाबा हा म्हणून. आणि मग ज्या वेळेला ते आले, इको होते थोडे जास्त, ज्यावेळेस ते आले बायबल सांगतं, कोणी सांगायला म्हणून त्या वचनामध्ये लुकाच्या 2रा अध्याय वचन 48-49 मध्ये असं बहुतेक बरोबर तिथंच आहे का बाबा? लवकर वाचवा, वेळ घालू नका. लूक 2:48-49. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. येशूला पाहून येशूचे जगिक आई वडील जे आहेत ना त्यांना आश्चर्य वाटले. माझा क्रॉस क्वेश्चन समजून घ्या. आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा तू आमच्या बरोबर असा का वागलास? बाळा तू आमच्या बरोबर असा का? ये 2 लड़की है ना, तो आपस में बात मत करो. वचन चल रहा है, तुम्हारे से पीछे डिस्टर्ब हो रहा है. नहीं सुनना है तो भाग जाओ. हाँ, तू आमच्या बरोबर असा का वागलास? असा का वागलास? ओके. पहा तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आहे. तो त्यांना म्हणाला, त्या येशू आई बापांना, त्याच्या जगिक आई बापांना म्हणतोय, तुम्ही माझा शोध करीत राहिला आहे कसे? तुम्ही माझा शोध करत आहे राहिलाय कसं? माझ्या पित्याच्या घरात. कुणाच्या घरात? तुझं घर नासरत मध्ये योसेफ, मरिया तुझं घर नासरत मध्ये, पण माझ्या पित्याच्या घरात जे यरुशलेम मध्ये, माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? कारण विसरून गेले की हे कसं जन्मले. आता सवाल आहे बघा, आता अपघातात बदलले. त्यांची मुलगी ग्लोरी आहे. ग्लोरी तिला म्हण, मैं विदा रही तो तुमको क्या उससे मतलब, ये मेरा बाप का घर है. आपण मैं कोण उफ आहे उदाहरण देतोय. माझा प्रश्न आहे की योसेफ आणि मरियेने तिथं स्ट्रॉंगली तिथं का सांगितलं नाही, अरे बाबा आम्ही तुझे आई बाप आहेत. त्याचा तो शब्द ऐकल्यावरती ते गप्प का बसले? कारण त्यांना माहिती होतं, योसेफला माहिती होतं, ना माझ्या शरीर संबंधाने, ना मरियमला माहिती होतं, ना कुठल्या गर्भधारणेने, तर हा माझ्या उदरात देवाद्वारे आलेला आहे, म्हणून मी याला रोखू शकत नाही. हालेलुया. थोडं वकील स्टाईल मध्ये क्रॉस क्वेश्चन केलं मी. का नाही केलं प्रश्न? आणखी एक क्रॉस क्वेश्चन पाहूया. योहानाचा 2रा अध्याय, जिथं पहिला चमत्कार येशूने केला. 2रा अध्याय वचन 3 आणि 4, जिथं द्राक्षरस संपला होता त्यावेळेला काय घटना घडली तिथं येशू काय म्हणते पहा. वाचा 2रा अध्याय योहानाचं 3 आणि 4 वचन. मग
द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हटली, येशूची आई त्याला म्हटली, त्याच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, येशूने तिला सांगितलं, बाई ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध. आता त्यांची मिसेस आहे, मुलगी म्हणते काय त्याला मेरा संबंध. अरे 9 महिने तेरे को सांभाळा, माझी नाळ जोडलेली आहे तुला. पण जेव्हा येशूने हा प्रश्न केल्यावर माझा प्रश्न आहे, मरियमनी त्याला प्रत्युत्तर का नाही दिलं की मी तुला जन्म दिलाय. जन्म देते आईला विसरतो, कळत नाही तुला बायबल सांगतं. कारण तिला माहिती होतं आपण फक्त थोड्या वेळासाठी भाड्याने दिलं होतं. सेरोगेट मदर माहिती आज प्रकार चालू आहे. जर आपल्या बायकोकडून मूल होत नाही तर त्या पुरुषाचं बीज सायन्स एका ट्यूब मध्ये घेऊन एका दुसऱ्या स्त्रीमध्ये आणि त्याला म्हणतात सेरोगेट मदर, गर्भाशय भाड्याने घेणं. मी त्याला त्या पद्धतीने म्हणत नाही, पण देवाने हजारो वर्षापूर्वी फक्त तेवढ्या पुरतीच मरियमचं उदर थोड्या वेळासाठी काही महिन्यांसाठी फक्त घेतलं होतं, फक्त त्याला येण्यासाठी. ते का घेतलं, तो असा यायला असता कारण त्यांनी वचन दिलं होतं कुमारी गर्भवती होईल, म्हणून त्याला ते करावं लागलं. मरियमने इथं प्रश्न का नाही केला, अरे तू काय बोलतो कळते का तुला, तुझी आई आहे मी, असं म्हणायला पाहिजे होतं. मरियम का बोलली नाही असं. तो बाई तुझा माझा काय संबंध, याच्याशी तुझा माझा काय संबंध. एकदम एवढं तोडून बोलतो देव. ती तोडून बोलण्याची भाषा नाही हो, अस्तित्व दाखवून दिलं मी देव आहे. तुझा थोड्या वेळापुरती वापर केलाय, तू देवाची देवी नको हो जसं लोकांनी केलंय. हा आहे सुपरनॅचरल जन्म. आणि त्याचं मूळ अर्थ काय, इब्री 10:5, जगात येते वेळेस देवाने येशू ख्रिस्तासाठी पिंड रूपाने पाठवलं नाही तर रेडीमेड शरीर पाठवलं. म्हणून शब्द पिंडरूप झाला नाही तर शब्द देही झाला. हालेलुया. जाऊन सांगा या जगाला, आमचा देव शब्द पिंड रूपाने आला नाही. 1 महिन्याचा गोळा नाही, डायरेक्ट 6 महिन्याचं रेडीमेड पाहिजे. 6व्या महिन्यात गॅब्रिएल स्वतः सांगतो आणि ते सांगितल्याप्रमाणे ऍक्च्युअल मध्ये ते आतमध्ये येतं आणि त्याला पाहून आलिशिवाला अनॉइंटिंग होतो आणि पोटामधलं बाळ योहान याला अभिषेक होता आणि योहान त्याच्या सेवेमध्ये म्हणतो माझ्यावर त्याचा अभिषेक झाला, माझ्याशी तो बोलला होता. उदरातून उदरात कम्युनिकेशन झालं होतं. सुपर नॅचरल आणि नॅचरल एकमेकांशी बोललं होतं. तुला मी पुढे पाठवतोय माझा मार्ग नीट करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जाऊया आता लास्ट वचन वाचूया आणि मग प्रार्थनेत जाऊया. पेत्राचं पहिलं पत्र, गडबडू नका, व्यवस्थित वाचा, व्यवस्थित काढा. पेत्राचं पहिलं पत्र, पहिला अध्याय, वचन 3 ते 5. ते ऐका, त्याच्यामध्ये 3 वचन आहेत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी. जिवंत आशा. कोणती आशा? ही जगातली मेलेली आशा आहे. नक्षत्र सवर्ण हे ते इकडं तिकडं सगळी मेलेली आशा आहे. जिवंत आशा, जी जिवंत आशा त्याच्याकडे ना, वो मौत से नहीं डरता है, मौत उससे डरती है. वायरस से नहीं डरती है, वायरस उससे डरता है. आगे. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महोदयानुसार महादयेनुसार, नुसती दया नाही येते, महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून. नीट ऐका आता. येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. आता आपला ख्रिसमस बघूया, समजते तुम्हाला. येशू मेला आणि आम्ही जन्मलो. एक दाणा जमिनीमध्ये त्याने उदाहरण दिलं, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत हजारो दाणा आहेत. इथं त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आमचा पुन्हा जन्म. काय म्हटले? एक जन्म नॅचरल, जो आईच्या पोटातून आलिशिबा सारखा योहाना, आलिशापर्यंत योहाना दिला. पण दुसरा जन्म
सुपरनॅचरल तो कसा असावा, जो येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला तारणाचा अनुभव हा नवा जन्म. आजच्या क्रिसमसला फक्त क्रिसमस म्हणून आले असाल ना तर वर्ष असेच चालतात, पण आज जर तुम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून जर स्वीकार करताल तर आज खऱ्या अर्थाने स्वर्गामध्ये येशू तुमच्यासाठी क्रिसमस करत. तर बायबल सांगतं 99 मेंढरानं सोडून एका मेंढराकडे गेला. 99 नीतिमानापेक्षा एका पाप्याने ज्यावेळेस पश्चाताप करून पश्चातापाचं फळ दिलं ना, स्वर्गामध्ये मोठा आनंद केला जातो. क्रिसमस काय आहे? येशूचं जन्म, येशूचं मरण, येशूचं पुनरुत्थान याच्याद्वारे जो चालतो त्याला नवा जन्म मिळतो. म्हणजे येशूचं मरण आणि तुमचं आणि माझं जीवन, येशूचं पुनरुत्थान तुमचं आणि माझं नवं जीवन. हा आहे क्रिसमस. मेसेज समजला का? डोक्यावरून गेला नाही, कट केला मी बरेचसे पॉइंट्स. समजला का? लय गंभीर झाले राव तुम्ही. आनंद झालाय का? पण तो व्यक्त करत नाही तुम्ही लोक. त्यांना खरंच मन लावून ऐकले ना, त्यांच्या मनामध्ये खरंच आनंदाचे काळ्या लड्डू फुटले असतील, उमरले असतील. पण त्यांनी फक्त संपवले लवकर. अर्धा दिवस इकडेच गेल्यावर कधी करायचं क्रिसमस आहे, अजून आम्हाला मकडायचंय, जायचं इकडं तिकडं, फोटो सेशन आमकं धमकं सगळं आहे आमचं. पण आज जो वचन आहे, मला अभिमान आहे की माझा देव नॅचरली जन्म नाही घेत. जरी तो देवाचा पुत्र, मनुष्याचा पुत्र झाला, परंतु मानवी जन्माने नव्हे तर अलौकिक जन्माने आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मरियम तुझा होतो म्हणतो, बाई हा तुझा मुलगा. अरे बाबा, मीच तुझी आई आणि तुम्हाला म्हणते बाई का? तिथं येशू ख्रिस्ताला बोलावं लागलं. कारण मरियमला एक चांगलं ठाऊक होतं की मी फक्त काही महिन्यासाठी कॅरी केले, मला काही शक्ती घालवायला लागली नाहीये. सगळा पुरवठा उरतून येत होता. हा डायरेक्ट रेडीमेड झाला, पण शब्द देही झाला. फक्त गॅब्रिएलला बोलली, तुझ्या बोलण्याप्रमाणे मला हो. हिंदी मध्ये आहे, आपके कहे हुए वचन के द्वारा मुझे हो. आणि तसं हो म्हटलं की तो म्हटला हो तो हो, लगेच हो पुस्तक. अशी क्विक एंट्री झाली ना ती हो म्हटल्याबरोबर तो हो. पिंड रूपाने नाही, डायरेक्ट शरीर. इब्री 10:5 सांगा या जगाला जाऊ, माझा देव हा अलौकिक आहे, त्याचा जन्म अलौकिक आहे. तो मानवी जन्माने आला, पण त्याचं प्रगटीकरण अलौकिक आहे. सुभक्तीचं रहस्य हे आहे की तो पिंड रूपाने प्रगट झाला नाही, तर तो देह रूपाने प्रगट झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे रहस्य आज जगाला कळणं गरजेचं आहे. आणि हे जर आम्हाला समजलं तर आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. म्हणून ना मनुष्याच्या इच्छेने, ना रक्ताने, ना देहाच्या इच्छेने माझ्या आणि तुमच्या देवाचा जन्म देवाद्वारेच झाला. कुछ मुस्लिम कहते बीवी चाहिए, बीवी की जरूरत नहीं है, वो परमेश्वर खुद है, अपनी तरीके से आता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज का आम्ही त्याला तशा प्रकारे आपल्या जीवनात घ्याल का? तुम्हाला आतापर्यंत नॅचरल इश्यू मिळाले ना, म्हणून नॅचरलच चाललंय सगळं नैसर्गिक. पण आज जर सुपर नॅचरल इश्यू मिळालाय ना, तर सुपर नॅचरल व्हा. आणि सुपर नॅचरल होण्यासाठी नॅचरल अयोग्य गोष्टींचा त्याग करणं गरजेचं आहे. आपल्या चुकीचे स्वभाव, आपल्या वाईट गोष्टी आज आपल्या जीवनातून काढून टाकणं खूप गरजेचं आहे. जर असं वाटतंय की प्रभू आज माझ्या जीवनामध्ये पण मर्याबरोबर जे घडलं ते आज तुमच्याबरोबर व्हावं का? म्हणजे मी तसं म्हणत नाही की गर्व धरला. मर्यादा अशी वाटते, प्रभू तुझ्या बोलण्याप्रमाणे मला हो. आज तुम्हाला देखील तुमच्या जीवनात तसं व्हावं का? तुमच्याकडे सुपरनॅचरल इश्यूसाठी जागा आहे का? आज लोक म्हणतात सुपरनॅचरल रेलमध्ये चाललं पाहिजे, अलौकिक मध्ये. इथं नॅचरल गाडी गडबडती, सुपरनॅचरल मध्ये कधी जाणार? इथंच आम्ही गटाकडे खातो, तर सुपरनॅचरल काम कधी करणार? आज समर्पित होऊया आणि म्हणूया, प्रभू आज तो आमच्या जीवनात अंधकार काढून नव्यानं तू जन्माला आहे. आणि तो जन्म आम्हाला बालकाचा नको, तो पुनरुत्थित ख्रिस्ताचा पाहिजे. आणि तो जन्म फक्त जसं उदरात असो तसं नाही, तो माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीव शरीर आत्म्यात असू दे. मी चालल तर मी नाही तर माझ्यावर तुझंही पाऊल पडू दे. मी बघत तर मी नाही तर माझ्यावर तूही पाहावं. मी बोलत तर मी नव्हे तर तूही बोलावं.
असा पुनरुत्थित येशू आजच्या क्रिसमसला मागूया, असा सुपरनॅचरल येशू घेऊया. मला सांगू दे की तुम्ही जाताना प्रार्थना करायची गरज नाही, त्या घरात पाऊल ठेवताना तरी त्यांना आरोग्य मिळेल. कारण तो येशू सुपरनॅचरल आहे, क्योंकि त्याच्या उपस्थितीमध्ये पर्वत मेणाप्रमाणे वितळतात. या आपल्या थोड्या वेळासाठी माना झुकूया सिरियसली. या वर्षभरात अनेक चुका आपण केल्या असतील, अनेक पाप घडले असतील, जे देवाला न आवडलं त्या गोष्टी अनेक केल्या असतील आपण. पण आज आपण त्याला समर्पित होऊया, त्याच्याकडे जाऊया आणि त्याला बोलूया, प्रभू आमच्यावर दया कर, कृपा कर. आणि प्रभू आजच्या दिवशी ते सुपरनॅचरल सामर्थ्य, अलौकिक सामर्थ्य घेण्यासाठी जसं मरियेने म्हटले की प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, आज आपण पण त्याला म्हणतो प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे मला हो आणि माझं जीवन बदललं जा. येस लॉर्ड. घोर अंधेरा था, राहें उलझी थी, घोर अंधेरा था, राहें उलझी थी, तूने आकर फिर संवारा, तूने आकर फिर संवारा, तेरा प्यार महान, तेरा हो अभिषेक, अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले, हे प्रभु यीशु महान. आज हमारे दिल में जन्म ले, हे प्रभु यीशु महान, तेरा हो अभिषेक, अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले, हे प्रभु यीशु महान, हे प्रभु यीशु महान. थँक यू जीसस. प्रभू आज तू आमच्याशी बोललास,